खडसे जावई रेव पार्टी प्रकरणी कोर्टातली सुनावणी संपलेली आहे। खेवलकरची पत्नी आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे या वकिली कोर्ट घालून सुनावणीसाठी कोर्टात हजर होत्या। तर खेवलकरसह सर्व आरोपींची 2 दिवसांची पोलीस कोठडी आज संपते। खडसेंच्या जावयाला पुन्हा जेल मिळणार की बेल हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र थोड्याच वेळात हे स्पष्ट होणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच खडसे जावई रेव पार्टी प्रकरणी कोर्टातली सुनावणी संपलेली आहे। खेवलकरची पत्नी आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे ही यावेळी कोर्टात उपस्थित होत्या। वकिली कोर्ट घालून त्या कोर्टात उपस्थित होत्या। तर खेवलकरसह सर्व आरोपींची 2 दिवसाची कोठडी आज संपलेली आहे, त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। पुणे रेव पार्टी प्रकरणी ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे। योग्य वेळी मी माझी भूमिका मांडेल अशी प्रतिक्रिया सुनावणी संपल्यानंतर रोहिणी खडसेंनी दिली आहे। सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार। धन्यवाद। चंद्रकांत फुंदे, चंद्रकांत, सध्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे, काही वेळातच निकाल स्पष्ट होणार आहे। होय, आता सुनावणी सुरू आहे आणि सुनावणी दोन्ही बाजूने आरोपी झालेले आहेत। ऑर्डर टाईप करण्याचं काम कोर्टाकडनं सुरू आहे। त्यानंतर मग पीसीआर मिळतो आरोपींना की एमसीआर हे थोड्याच वेळात पण आरोपी आणि रोहिणी खडसे हे दोघांनी कोर्टाच्या बाहेर आलेले आहेत। रोहिणी खडसे तर ऑलरेडी आता माध्यमाशी त्रोटक बोलले आणि निघूनही गेले। त्या विशेष काळा कोट घालून वकिलाचा कोट घालून आले होते। सर्वांना वाटलं की ते आपल्या पतीची कोर्टात युक्तिवाद करण्याची बाजू मांडतील, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही। उलट त्यांनी त्या काळा कोटचा फायदा आपल्या शेजारी आरोपी जे आहेत प्रांजल खेवलकर यांच्या शेजारी उभं राहून त्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवला। थोडक्यात त्यांनी काळा कोट केवळ अशासाठी या सुनावणी दरम्यान आपल्या पतीसोबत वेळ घालवता यावं, काय पुढची रणनीती ठरवते आणि आम्ही पूर्ण वेळ बघत होतो, लक्ष ठेवतो। दोघंही फक्त कान दूध करायचं कसं तरी एवढं होतं। निश्चित चंद्रकांत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार। धन्यवाद। कोर्ट घालून यावेळी कोर्टात आलेल्या होत्या।